संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। शिंदे आणि आमच्यात कोणतेही कोल्ड वॉर नाही, काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही समन्वयाने काम करतो। महायुतीतील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 2019 मध्येच मला कोर्टाने निर्दोष मुक्त केलंय, माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार, अमृतसनीचा खटलाही दाखल करणार, जयकुमार गोरेंकडून स्पष्ट। पश्चिम महाराष्ट्रातल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, नाशिक सत्र न्यायालयाचा मंत्री कोकाटेंना दिलासा, माडाच्या सदनी काल आटल्याचा कोकाटेंवर होता आरोप। औरंगजेबाबाबतच्या वक्तव्यानंतर सपा आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित, निलंबनाच्या या कारवाईविरोधात कोर्टात जाणार, आझमींची प्रतिक्रिया, पक्षातून आझमींची हकालपट्टी करा, योगी आदित्यनाथ आक्रमक। सीआयडी प्रशांत कोरटकरकडील रोल्स रॉयस कार जप्त करणार, महेश मोतेवारची मालमत्ता जप्त केल्यानंतर ब्लॉक केलेली रोल्स रॉयस कार कोरटकरकडे वापरत असल्यानं प्रश्न उपस्थित। यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना 2100 रुपये देणार असं सांगितलं नाही, जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो। लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंची माहिती। ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्मिथकडून निवृत्तीची घोषणा।